नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. मंदोदरीने रावणाला पुन्हा समजावून सांगितले, हे कांत, मनात विचार करून कुबुद्धी सोडून द्या. तुमच्यात व श्री रघुनाथांच्यात युद्ध होणे शोभत नाही. त्यांच्या लहान भावाने एक छोटीशी रेष काढली, ती सुद्धा तुम्ही ओलांडू शकला नाही. हे आहे तुमचे पौरुष. हे प्रियतम, ज्यांच्या दूताचे हे कृत्य आहे त्यांना तुम्ही संग्रामामध्ये जिंकू शकाल. सहज खेळाप्रमाणे समुद्र ओलांडून आलेला तो वानरसिंह हनुमान तुमच्या लंकेत निर्भयपणे आला होता. रखवालदारांना मारून त्याने अशोकवन उद्ध्वस्त केले. पाहता पाहता त्याने अक्षकुमाराला ठार मारले आणि संपूर्ण नगर जाळून खाक केले. त्यावेळी तुमच्या बळाचा गर्व कुठे गेला होता? आता हे स्वामी, खोटी घमेंड धरू नका. माझ्या म्हणण्यावर मनात विचार करा. हे नाथ श्री रघुनाथांना नुसता राजा समजू नका, तर ते चराचराचे स्वामी आणि अतुलनीय बलवान आहेत, हे लक्षात ठेवा. श्रीरामांच्या बाणाचा प्रताप तर त्या मारीचाला चांगलाच माहीत होता, परंतु तुम्ही त्याचे ऐकले नाही. त्याच्या सांगण्याची अवहेलना केली. जनकाच्या सभेत अगणित राजे होते. तेथे विशाल आणि अतुलनीय बळाचे असे तुम्ही होता. तेथे शिवधनुष्य मोडून श्रीरामांनी जानकीला वरले, तेव्हा तुम्ही त्यांना युद्धात का जिंकले नाही? इंद्रपुत्र जयंताला त्यांचे बळ काहीसे ठाऊक होते. श्रीरामांनी त्याचा फक्त एक डोळा फोडून टाकला आणि त्याला जिवंत सोडले. शूर्पणखेची दशा तर तुम्ही पाहिलीच आहे. तरीही तुमच्या मनाला श्रीरामांशी लढण्याचा विचार करताना काही लाज वाटत नाही. ज्यांनी विराध आणि खरदूषणाला मारून लीलया कंबंदालाही मारून टाकले आणि ज्यांनी बालीला एकाच बाणात मारले, हे दशानन, तुम्ही त्यांचे महत्त्व ध्यानात घ्या. ज्यांनी सहजासहजी समुद्राला बांध घातला आणि जे प्रभू सेनेसह सुवेळ पर्वतावर उतरले, त्या सूर्यकुलाचे ध्वजस्वरूप असलेल्या करुणामय भगवंतांनी तुमच्या कल्याणासाठीच दूत पाठवला. भर सभेमध्ये येऊन ज्याप्रमाणे हत्तींच्या झुंडी येऊन सिंह त्यांना छिन्न छिन्न करतो, त्याप्रमाणे ज्याने तुमचे बल घुसळून टाकले, तो रणामध्ये बहादूर व महान वीर असलेला अंगद आणि हनुमान हे ज्यांचे सेवक आहेत. पतिराज, त्यांना तुम्ही वारंवार मनुष्य म्हणता. तुम्ही उगाच मान, ममता आणि मद यांचे ओझे वाहत आहात. हे प्रियतम, तुम्ही श्रीरामांना विरोध केला आणि काळाच्या संपूर्ण दाढेत असल्यामुळे तुमच्या मनात अजूनही ज्ञान उत्पन्न होत नाही. काल हा काठी घेऊन कुणाला मारत नाही, तो धर्म, बल, बुद्धी आणि विचार हिरावून घेतो. हे स्वामी, मरणाची वेळ जवळ आल्यावर त्याला तुमच्यासारखाच भ्रम होत असतो. तुमचे 2 पुत्र मारले गेले आणि नगर जळून गेले. झाले ते झाले. हे प्रियतम, अजून तरी ही चूक सुधारा. श्रीरामांशी वैर सोडून द्या आणि हे नाथ, कृपेचे समुद्र असलेल्या श्री रघुनाथांना भजून निर्मल कीर्ती प्राप्त करा. पत्नीचे बाणसमान बोचणारे बोलणे ऐकून सकाळ होताच रावण सभेमध्ये गेला आणि निर्भयपणे अत्यंत गर्वाने सिंहासनावर जाऊन बसला. इकडे सुवेळ पर्वतावर श्रीरामांनी अंगदाला बोलावले. त्याने येऊन चरणकमलांवर मस्तक ठेवले. मोठ्या आदराने त्याला जवळ बसवून श्रीराम हसून म्हणाले, हे बालीपुत्रा, मला मोठे कुतूहल आहे, म्हणून मी विचारित आहे. खरे सांग, जो रावण राक्षसांच्या कुळाचा तिलक आहे आणि ज्याच्या अतुलनीय बाहुबलाचा जगभर धाक आहे, त्याचे 4 मुकुट तू फेकले होतेस. अंगदा, तुला हे कसे मिळाले? अंगद म्हणाला, हे सर्वज्ञ, हे शरणागताला सुख देणारे ते मुकुट नव्हते, तर ते राजाचे 4 गुण होते. हे नाथा, वेद म्हणतात की साम, दाम, दंड, भेद हे 4ही धर्मशील राजाच्या हृदयात निवास करतात. हे नीती धर्म 4 सुंदर चरण होत, परंतु रावणामध्ये धर्माचा अभाव आहे असे मनात समजून ते नाथांच्या जवळ आले आहेत. अधर्मी, प्रभुपदाला विन्मुख, काळाच्या अधीन झालेल्या रावणाला सोडून ते 4ही गुण हे कोसलाधीश आपल्या जवळ आले. अंगदाचे चातुर्यपूर्ण बोलणे ऐकून उदार श्रीराम हसू लागले. नंतर बालीपुत्राने लंकेच्या किल्ल्यातील सर्व वृत्तांत सांगितला. जेव्हा शत्रूची बातमी मिळाली, तेव्हा श्रीरामचंद्रांनी सर्व मंत्र्यांना बोलावून घेतले आणि म्हटले, लंकेला 4 प्रचंड दरवाजे आहेत, त्यांच्यावर कसे आक्रमण करायचे याचा विचार करा. तेव्हा सुग्रीव, जांबवान आणि बिभीषण त्यांनी मनात सूर्यकुलाचे भूषण श्री रघुनाथांचे स्मरण केले आणि विचार करून काय करायचे ते ठरवले. वानरांच्या सेनेचे 4 भाग केले आणि त्यांच्यासाठी यथायोग्य सेनापती नेमले. मग युद्धपतींना बोलावून घेतले आणि प्रभूंचा प्रताप सर्वांना समजावून
दिला. ते ऐकून वानर सिंहाप्रमाणे गर्जना करीत धावले. त्यांनी आनंदित होऊन श्रीरामांच्या समोर नतमस्तक होऊन पर्वतांची शिखरे उचलून ते सर्व वीर धावले. कोसलराज श्रीरामचंद्रांचा विजय असो असे म्हणत अस्वले व वानर गर्जना करीत राक्षसांना तुच्छ मानून निघाले होते. लंका हा अत्यंत अजेय किल्ला आहे. हे जाणूनही वानर प्रभू श्रीरामांच्या प्रतापामुळे निर्भय होऊन निघाले. चोहीकडून घेरून आलेल्या मेघांप्रमाणे ते लंकेच्या चारी दिशांना वेढा देत तोंडाने नगारे व दुंदुभीचा आवाज काढून निघाले. बळाची परिसीमा असलेले ते वानर व अस्वले सिंहाप्रमाणे उच्च स्वराने श्रीराम जानकी जय, लक्ष्मण की जय, वानरराज सुग्रीव की जय अशी गर्जना करू लागले. लंकेमध्ये मोठा गोंधळ माजला. अत्यंत अहंकारी रावणाने ते ऐकून म्हटले, वानरांचे धारिष्ट्य तर पहा. असे म्हणून हसत हसत त्याने राक्षसांची सेना बोलावली. तो म्हणाला, वानर काळाच्या प्रेरणेने मरण्यासाठी आले आहेत. माझे सर्व राक्षस भुकेले आहेत. विधात्याने त्यांना घर बसल्या भोजन पाठवून दिले आहे. असे म्हणून तो मूर्ख खदाखदा हसला आणि म्हणाला, हे वीरांनो, सर्वजण चारी दिशांना जा आणि अस्वले, वानर या सर्वांना पकडून खाऊन टाका. श्री शिव म्हणतात, हे उमे, टिटवी पक्षी पाय वर करून झोपतो व मानतो की त्याने जणू आकाशाला पाय लावले असा अभिमान रावणाला झाला होता. आज्ञा मागून हातामध्ये उत्तम बिंदीबल, बर्ची, तोमर, मुदगल, प्रचंड परशु, शूल, दुधारी तलवारी, परीघ आणि पर्वतांचे तुकडे घेऊन राक्षस निघाले. ज्याप्रमाणे मूर्ख मांसाहारी पक्षी लाल दगडांचे ढीग पाहून त्याच्यावर तुटून पडतात आणि चोच तुटल्याच्या दुःखाकडे त्यांचे लक्ष नसते, तसेच ते समज नसलेले राक्षस धावले. अनेक प्रकारची शस्त्रास्त्रे, धनुष्यबाण धारण केलेले कोट्यवधी बलवान आणि रणधीर राक्षस वीर तटबंदीच्या शिखरांवर चढले. आजच्यासाठी धन्यवाद.